नमस्कार, मी अशोकराव टावरे, कवी, लेखक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून मी कनेरसर गावचाच रहिवासी आहे. भारताचे सरन्यायाधीश कनेरसरला येणार म्हणून त्यासाठी नियोजनासाठी मी व माझ्या सहकाऱ्यांनी अतिशय मोलाची मदत केली. ट्रस्टचे अध्यक्ष न्यायमूर्ती पवारसाहेब व सदस्य पोलीस निरीक्षक मोरेसाहेब हे कनेरसरला सकाळ संध्याकाळ मीटिंग घेत होते, परंतु प्रत्यक्षात त्यासाठीची कृती काही करत नव्हते. त्यामुळे मी ग्रामस्थांच्या सहकार्याने साहेबांच्या स्वागताचे फलक सर्विसले परवानगी घेऊन लावले. एवढंच नाही तर देवस्थानच्या कामाने असतील किंवा त्यामागील जो बोर्ड होता तोही बोर्ड जो आहे ग्रामस्थ मंडळींच्या नावाने लावला. आणि साहेबांचे प्रोटोकॉल ऑफिसर जे होते महेश पाटणकर साहेब यांच्या संपर्कात राहून सर्व तयारी सुरू केली. त्यांनी आम्हाला हंटर जीप गाडीमध्ये साहेबांची मिरवणूक काढण्यास ही परवानगी दिली होती. परंतु हे सर्व श्रेय अशोक टावरे व त्याच्या मित्रपरिवाराला जाऊ नये यासाठी माझे कनेरसरमधील विरोधक जे आहे जयवंत दामोदर दौंडकर, बाळासाहेब हरिभाऊ खरपुडे, एकनाथ पंढरीनाथ दौंडकर व इतर सर्वजण हे अनंत चंद्रचूडला नेहमी भेटत राहिले. आणि मग त्या माध्यमातून एक मोठा कट रचला गेला. आणि एवढंच नाही, हे करत असताना की आपण काय करतोय याचंही त्यांना भान राहिलं नाही. आणि सरन्यायाधीश कनेरसरला आल्यानंतर त्यांनी तिथं जवाहर दौंडकरला प्रास्ताविक करण्यास संधी दिली आणि एल.एम. ताम्हाणे आणि बाबाजी दौंडकर यांच्या हस्ते सत्कार करण्याचं ठरवलं, कारण ते दोघेही जे आहेत ते अनंत चंद्रचूड यांचे मित्र होते. परंतु ती मानपत्राची संकल्पना माझी होती. त्याची पूर्ण मी छपाई वगैरे फ्रेम वगैरे मी बनवून आणलं होतं. पगडीसुद्धा मी घेतली होती, शाली मी घेतल्या होत्या. एवढंच नाही तर पुष्पहार आणि सन्मानचिन्हसुद्धा आम्ही बनवलं होतं. आणि ते करत असताना आमच्याबरोबर असलेल्या एका सहकार्यालाही त्यांनी त्यांच्याकडे विश्वासात घेतलं होतं. आणि हे सर्व झाल्यानंतर जेव्हा व्यासपीठावर कार्यक्रम जाहीर सुरू झाला आणि तो कार्यक्रम सुरू झाला तेव्हा जवाहर दौंडकर प्रास्ताविकाची जबाबदारी होती. आणि प्रास्ताविक झाल्यानंतर वास्तविक त्याने बाजूला व्हायला होतं. परंतु ज्यावेळेस साहेबांचं भाषण सुरू झालं आणि साहेब जेव्हा अयोध्या मुद्द्यावरती आणि स्त्रीशक्तीबद्दल बोलत होते तेव्हा जवाहर दौंडकर हळूहळू त्यांच्या बाजूला सरकत होता. तेथे सिक्युरिटीचे लोक असतानासुद्धा त्याला बाजूला काढलं नाही. आणि त्यामुळे देशामध्ये एक वेगळा संदेश गेला की ज्याच्यावर अत्याचार प्रकरणी गंभीर गुन्हा दाखल आहे, खटला प्रलंबित आहे आणि असा आरोपी जो आहे तो सरन्यायाधीशाच्या मागे उभा राहतो. आणि सरन्यायाधीशसुद्धा 5 वर्षानंतर राम जन्मभूमीचा मुद्दा उकरून काढतात. आणि आता तर काल मला गंभीर बाब कळलेली आहे की अनंत चंद्रचूड जो सरन्यायाधीशांच्या कुटुंबातील जवळची व्यक्ती आहे त्याने काही न्यायालयीन केसेसही प्रभावित केलेल्या आहेत अशी माहिती मिळाली. आणि आमच्या केसबाबतही असं कळलं की अनंत चंद्रचूडला घेऊन कनेरसरचे बाळासाहेब हरिभाऊ खरपुडे, एकनाथ पंढरीनाथ दौंडकर, सुदाम बाजीराव माशरे व त्यांचे काही सहकारी हे खेड कोर्टामध्ये गेले होते. आणि अनंत चंद्रचूडने तेथून दिल्लीला सरन्यायाधीशी संबंधित एका व्यक्तीला फोन लावला आणि तेथे न्यायाधीश आणि सरकारी वकिलाला फोनवर बोलायला लावलं. ही काहीतरी जानेवारी 2024मध्ये घटना घडली. आणि त्यामुळे आमचे त्या प्रकरणातील 319 कोणते अर्ज स्वीकारले जात नाही. आणि एवढंच नाही तर सरकारी वकील पोलीस स्टेशनने दिलेला अर्जसुद्धा स्वीकारत नाही. तसं अभियोग संचालनाकडे आम्ही तक्रार केली, गृह खात्याकडे तक्रार केली आणि त्यांनी सांगितलं की ही बाब गंभीर आहे, अर्ज तर स्वीकारलाच पाहिजे, न्यायालयाने सुद्धा सुमोटो दखल घ्यायला पाहिजे आणि सुनावणी होऊन ती व्यक्ती आरोपी होणार आहे की नाही हे ठरणार आहे. परंतु सरन्यायाधीशांचा दबाव असल्यामुळं, त्यांच्या नियंत्रणेचा दबाव असल्यामुळे हे घडू शकलं नाही. आणि त्यामुळं आता सरन्यायाधीशच आरोपीच्या कचाकत अडकलेले आहे आणि बाकी खालची यंत्रणासुद्धा आरोपीच्या कचाकत अडकलेली आहे. त्यामुळे ते माझं काही कायद्याने वाकडं करू शकत नाही. हे मी माझे नातेवाईक, मित्रपरिवार यांना याद्वारे सांगू इच्छितो. धन्यवाद.